काशी हजारो वर्षांची परंपरा असलेली नगरी, पण इतिहासाच्या पानांमध्ये शेकडो वर्षांचा इतिहास, संघर्ष आणि पुनर्जन्म. काशी विश्वनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, जे भगवान शिवाचे सर्वात पवित्र निवासस्थान मानले जाते. या ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने भक्तांना मोक्ष प्राप्ती आणि आशीर्वाद मिळतात. भारताची सर्वात पवित्र नदी गंगा नदीच्या पश्चिम तीरावर असलेली ही वाराणसी आणि या शहराच्या मध्यभागी भगवान शिवाचं हे काशी विश्वनाथ मंदिर. लाखो भाविक भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. भगवान शिव यांना विश्वेश्वर किंवा विश्वनाथ म्हणून ओळखलं जातं. याचा अर्थ विश्वाचा स्वामी असा होतो. जो कोणी काशीला भेट देतो त्याचे भगवान शिव रक्षण करतात आणि त्या व्यक्तीला कर्माच्या ओझ्यातून मोक्ष मिळतो. श्री काशी विश्वनाथ मंदिर हे प्राचीन भारताच्या उत्कृष्ट स्थापत्यकलेचे साक्षीदार म्हणून उभे आहे. 18व्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये प्रचलित असणाऱ्या नागर स्थापत्य शैलीमध्ये बांधले गेले. या मंदिराची वास्तुकला अद्वितीय आहे. मुख्य मंदिर चौकोनी, मंदिरातील शिवलिंग हे 60 मीटर उंचीवर असून ते चांदीच्या वेदीवर स्थापन केलं आहे. मंदिरासाठी लागणारी चांदी रघुजी भोसले यांनी 1841 मध्ये दान केली होती. मंदिराची रचना 3 भागांमध्ये केलेली असून पहिलं म्हणजे इमारतीवरील शिखर, दुसरं म्हणजे सुवर्ण घुमट आणि तिसरं म्हणजे शिखरावर ध्वज आणि त्रिशूळ असलेला सुवर्ण गोपुर. या मंदिराच्या परिसरामध्ये काळभैरव, विष्णू, दंडपाणी, अन्नपूर्णा, विरूपाक्ष या देवतांची मंदिरे आहेत. या मंदिरामागे एक रंजक कथा आहे. एकदा भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांनी एकमेकांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भगवान शिवाला त्यांच्या श्रेष्ठत्वाची परीक्षा घ्यायची होती. भगवान शिवाने स्वतःला एका अखंड प्रकाशस्तंभामध्ये रूपांतर केलं आणि त्यांनी ब्रह्मा आणि विष्णूला त्या स्तंभाचा शेवट शोधून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास सांगितलं. भगवान विष्णूंना प्रामाणिक प्रयत्नानंतर समजलं की तो स्तंभ अनंत आहे. परंतु ब्रह्मदेवाने मी विष्णूपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचं दाखवायला खोटं बोलण्याचा निर्णय घेतला की मी या स्तंभाचा शेवट पाहिला आहे आणि तो शोधला सुद्धा आहे, असं त्यांनी भगवान शिवाला खोटं सांगितलं. भगवान शिवाला हे ब्रह्मदेवाचं खोटं बोलणं आवडलं नाही. भगवान शिवाने ब्रह्मदेवाला शाप दिला की त्यांची कुठेच पूजा केली जाणार नाही, मात्र भगवान विष्णूंची सर्व ठिकाणी पूजा केली जाईल. काशी विश्वनाथ मंदिराजवळ असलेला माता अन्नपूर्णाचं मंदिर आहे. या देवीला विपुलता, पोषण आणि उदरनिर्वाहाची देवी असं म्हणून ओळखलं जातं. एकदा काशीमध्ये एक साथीचा रोग प्रचंड वाढला होता. लोक भुकेने मरू लागले. त्यावेळी भगवान शिवांनी माता अन्नपूर्णा देवीकडे काशीमध्ये राहण्याची विनंती केली. भगवान शिवाच्या विनंतीवरून माता अन्नपूर्णा देवी काशीमध्ये आली आणि कोणीही उपाशी राहणार नाही असं सांगितलं. मंदिरामध्ये ज्ञानवापी नावाची एक लहान विहीर आहे. या मंदिराच्या परिसरात एक मोठा सभा मंडप आहे. या मंदिराची अजून एक पुराणात कथा सांगितली आहे. भगवान शिवाची पहिली पत्नी सतीची कथा. तिचे वडील दक्ष यांनी भगवान शिवाचा अनादर केल्यामुळे सतीने आत्मबलिदान केले. असं मानलं जातं की दुःखामध्ये असताना भगवान शिव जेव्हा तांडव नृत्य करत होते त्या ठिकाणी सतीचा कान पडला. त्या ठिकाणी या मंदिराची निर्मिती केली. या मंदिरामध्ये सोन्याचा मुलामा असणारी एक छत्री आहे. अशी मान्यता आहे की जी व्यक्ती सोन्याची छत्री पाहते तिची इच्छा पूर्ण होते. या मंदिरामध्ये असणाऱ्या ज्ञानाची विहीर, त्यामागे औरंगजेब जेव्हा मंदिर नष्ट करण्याचा कट रचत होता तेव्हा शिवाची मूर्ती त्या विहिरीमध्ये लपवली गेली होती. जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा सूर्याचा पहिला किरण या काशीवर पडला होता असं म्हणतात. काशी ही एकमेव अशी नगरी आहे की तिला स्वतः भगवान शिव यांनी अविनाशी म्हटलं आहे. मणिकर्णिका घाट हा काशीमधील प्रमुख गंगा घाटापैकी एक, जिथे जीवन आणि मृत्यू विलक्षण पद्धतीने एकत्र येतात. येथे अंत्यसंस्काराची विधी उघडपणे होतात. मणिकर्णिका घाटाचे दृश्य माणसाला जीवनातील वास्तव समजून घ्यायला भाग पाडतं. जीवन मरणाचा खेळ जर जवळून अनुभवायचा असेल तर नक्की इथे भेट द्यावी. 12व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत 1194 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक आणि कनौजच्या राजाने विश्वनाथाच्या मूळ मंदिराची तोडफोड केली.
अकबराच्या राजवटीमध्ये राजा मानसिंग यांनी मंदिराचे बांधकाम केले. 1669 मध्ये औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून त्याच्या जागी ज्ञानवापी मशीद बांधली. एकेकाळी अरुंद गल्ल्यामध्ये लपलेलं मंदिर आज एका भव्य परिसरामध्ये उभं आहे. हा बदल शक्य झाला फक्त काशी विश्वनाथ कॉरिडॉरमुळे गंगा आणि मंदिर यांचं अंतर संपलं. आता भक्त गंगेमध्ये स्नान करून दर्शन घेऊ शकतात. सुमारे 50,000 चौरस मीटरमध्ये हा परिसर पसरला आहे. हा प्रकल्प मंदिराला थेट गंगा घाटाशी जोडतो. 157 खांबांच्या जोड्यावर एक परिक्रमा मंडप बांधण्यात आला आहे. अनेक हल्ल्यानंतरही काशी विश्वनाथ मंदिर हे अभिमानाने उभे आहे. मोक्षधाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळाला नक्कीच आवर्जून जावं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.